तर प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांची फोनाफोनी पाहायला मिळते। किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंची नक्कलही केली आहे। किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली। फोन केला प्रकरणाची किशोरी पेडणेकर यांनी नक्कल केली आहे। तर सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदे यांची नक्कल करून दाखवली आहे। लोकांना कसा बनवी करायचं। हा काय MIDC कुठे देणार ना बघा। हा द्यायची। अरे MIDC काय खेळणं आहे। 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं। 4-4.5 वर्षात झाली नाही। हा बरोबर, मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय। त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते। अशा पद्धतीने जर लोक पण भुलत असतील तर त्यांनी त्यांच्या म्हणजे माझ्यासारख्या वयाच्यानी आपल्या नातवंडांचं आयुष्य शून्यावर नेऊन ठेवतोय। शिंदे स्पायडरमॅन सारखे काय काय धंदा आहे। असा फोन करतात लगेच, हॅलो उदयजी मी आता अमुक एका गावात आहे, इकडे MIDC काय कराल तुम्ही। हो साहेब लगेच करतो। अरे लोकांना आता काय बोलायचं बनवता। हा अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोसक्याला गोड तेल लावतो। हा म्हणजे एखादा लहान लेकरू रडत असतं, पप्पा म्हणे मला मी नाही जाऊ देणार, तर बाबू मी तुला चॉकलेट आणतो बाबू, विचार त्या काकाला चॉकलेट आणतो की नाही ते। काका म्हणतात हो 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 आम्ही येताना चॉकलेट आणतो। अशा पद्धतीने सांगतात। अय सांगा काय करू शकतो आपण यांच्यासाठी। जणू काही हे बघा पाहुणे येणार आहेत, काय करू शकतो। सुरमई आणतो का प्रॉन्स आणतो। साहेब तुम्ही सांगितलं तर खेकडा पण आणतो। अरे धंदा, अरे देवा, अरे 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 घोर कलियुग रे बाबा। स्पाइडरमॅन लोकांना वेड्यात काढता तुम्ही। पर ये पब्लिक है सब जानती है। चांदवडच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये EVM मशीनबाबत ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मात्र एकच खळबळ उडालेली आहे। बघा राकेश अहिरे यांना 1 कोटी दिले तर मतं मिळवून देण्याची ऑफर आहे। राकेश अहिरे यांच्यासोबत शक्ती ढोमसे यांनी फोनवरून संपर्क साधल्याची ही माहिती आहे। बरं प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं। अहो 1000 म्हटले तुम्हाला मी 1000। अहो कुठं 1000 तर काय 1000 मध्ये विषयच नाही ना भाऊ। 11,000 कुठं 1000 कुठं। किती मतदान होईल म्हटलं 11,000 नाही आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना। आमचे 1000 कुठं लागायचे आमचे। नाही पण मग इतिहासामध्ये दिलं जाईल ना की बुवा अपक्ष उमेदवारांनी एवढी टप दिलं। बागुलला 13,642 मतदान आहे। कोणाला बागुलला 13,642। हो डायरेक्ट कन्फर्म। कन्फर्म। अरे बापरे डायरेक्ट 13,642। काय बात करतो। मग मी काय म्हणतो 2-4 लाख रुपये मला देतो 1000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग। 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो। आई शपथ 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत। त्यांचा फोन मला याच्यासाठी होता की तू जर मला 1 कोटी देतोय तर तुझी वोटिंग आम्ही 11,15,000 पर्यंत नेऊन नेऊ। आणि त्याचा अजून एक दावा असा आहे की आमचा BJPचा जो कॅन्डिडेट आहे वैभव काहीतरी बागुल आहे काहीतरी, तर तो आजच आमचा निवडून आलेला आहे। एवढी त्याला विचारलं शाश्वती कशी, तर त्याचं म्हणणं असं झालं की आमचं मशीनवाल्याशी बोलणं झालेलं आहे आणि तुम्ही जर बोलले 1 कोटी दिले तर आम्ही तुम्हाला हे 11,15,000 पर्यंत घेऊन जाऊ। त्यांनी जो दावा केला आहे भविष्यात समजा त्यांचा उमेदवार जर येतोच आहे तर लोकशाहीवर प्रश्न आहे का बाबा लोकांनी मतदान करायचं कशासाठी, कारण यांनी जर सेटिंगच केलेली आहे तर